मी प्रेक्षकांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या असोसिएशनसाठी झाल्या पाहिजेत, कारण प्रत्येक संघानंतर लाईन आखणं आणि पाणी मारणं हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी असोसिएशनच्या माध्यमातून होतंय. अतिशय चांगलं असं रनिंग कॉमेंट्री म्हणजेच धावतं समालोचन आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि पंच अतिशय चांगले असे पंच की ज्यांच्या निर्णयाला कोणच चॅलेंज करू शकत नाही. पंच परीक्षा पास असलेले सर्व पंच. ओव्हर टू यू राजाजी. अनुभवी असं पंच पॅनल या स्पर्धेच्या निमित्तानं हौशी कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हा कबड्डी असोसिएशन, राज्य कबड्डी असोसिएशन आणि त्याचबरोबर राष्ट्रीय पंचही या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी जर्सी क्रमांक 3 ला इथे आपण पाहतोय प्रथमेश गुरव. ओमसाई संघाचा हा खेळाडू पहिलीच रेड इथे कंप्लीट केले, माघारी परतलाय. सुरक्षित असा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला जाकादेवी यावेळी चढाई करताना इथे आपण पाहतोय जर्सी क्रमांक 7 जो चढाई पूर्ण करून इथे परतलाय. अनुभवी असा खेळाडू इथे आपण सुजन खवाळीला इथे पाहतोय. स्वतःच्या डाव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न इथे करताना 2-1 2-2 फळी आहे. प्रथमेश कडूला इथे आपण पाहणार आहोत. संकेत कडू आहे. चढाई पूर्ण करून माघारी परतलाय सुजन. यावी थर्ड संकेत कडू. नुकतीच झाली मिर्झोळा प्रीमियर लीग आणि त्यानंतर वेतोशीमध्ये झालेली स्पर्धा यानं त्या क्रीडांगणावरती एक इतिहास रचणारी खेळी केली होती. सलग 2 वेळा बेस्ट सुपर डुपर अशी रेड पाहायला मिळाली होती. हाय 5 पॉईंटच्या 2 चढाया 5 मोहरे गारद करण्याची क्षमता राखणारा हा खेळाडू पहिल्या थर्ड रेड मध्ये यशस्वी रेड इथे पाहायला मिळाले. जर्सी क्रमांक 11 क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. यावी थर्ड रेड ओमसाई संघाकडून जर्सी क्रमांक 01 इथे चढाई करण्यासाठी दाखल झालाय. सूरज गुरव स्वतःच्या उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय. संकेत कडू जोपर्यंत मैदानात राहील ना तोपर्यंत जाकादेवी पंचवळेचं इथे निश्चितच वर्चस्व असेल या सामन्यावरती. इथे आताची सफाई इथे आपल्याला पाहायला मिळाली. मध्यरक्षक क्रीडांगणाच्या बाहेर एक सिंगल पॉइंट ओमसाई मिर्झोळे संघाला इथे मिळतोय आणि पुन्हा एकदा संकेत कडू. संकेत पाहूया यावेळी कशा पद्धतीने खेळ करेल, कारण राईट कॉर्नरला अक्षय कीर आहे. अनुभवी असा खेळाडू ओमसाई संघाचा एक हुकमी एक कापून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो अक्षय चढाईपट्टीचा उजवा कोपरा सांभाळताना अक्षय विरुद्ध संकेत असं द्वंद्व आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल मित्रांनो. कारण दोन्ही खेळाडू एक तगडे खेळाडू आहेत. लीग मध्येही यांच्या माध्यमातून एकमेकांविरुद्ध बहारदार खेळ इथे आपल्याला पाहायला मिळालाय. असे हे 2 खेळाडू. यावेळी अक्षय कीर येतोय पॉइंट टेकर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. ओमसाई मिर्झोळे संघाचा एक हुकमी एक का म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्याची हुकूमत या क्रीडांगणावरती इथे आपल्याला जाकादेवी फणसवडे संघाविरुद्ध पाहायला मिळेल का, याचं उत्तर मात्र येणारा काळ देईल. परंतु इथे अक्षय कीर कोणत्याही स्वरूपाचा पॉइंट न घेता माघारी परतला. सुरक्षित क्रीडांगणामध्ये जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा पहा संकेत कडू. 2-1 2-2 फील्ड. सुजन खवाडी डाबा कोपरा, अक्षय कीर राईट कॉर्नर. प्रथमेश गुरव आहे सेफली सिंगल हँडेड तो उभा असलेला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कोणताही धोका इथे स्वीकारला जात नाही. अतिशय बचावात्मक असा चाललेला खेळ संकेत कडूच्या माध्यमातून. पहिलाच पॉइंट त्यांना आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडला आणि त्यानंतर बचावात्मक खेळ करताना संकेत कडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळी सुजन खवाडी 2-2-2 ची सजवलेली साखळी असताना स्वतःच्या डाव्या बाजूने चढाईला सुरुवात करताना जर्सी क्रमांक 5 ला इथे आपण पाहतोय जो चढाईपट्टूचा उजवा कोपरा इथे सांभाळताना दिसतोय. संकेत माने कॉर्नरला संकेत कडू आणि 2 संकेत जाकादेवी फणसवडे संघातनं खेळताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावी थर्ड संकेत पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचा भार आपल्या खांद्यावरती घेतोय. याला माहिती आहे या रेडचं महत्व आणि स्वतःचंही याला यशस्वी व्हावंच लागेल. हा जर मैदानाच्या बाहेर गेला तर जाकादेवी फणसवडे संघ मात्र धोक्यामध्ये येईल आणि ओमसाई मिर्झोळे संघाचाही तो प्रयत्न असेल. यावी प्रथमेश गुरव फ्रंटला येतोय आणि सपोर्टला आला तो. यावी अक्षय कीर आणि संकेत कडू मैदानाच्या बाहेर. पॉइंट इथे ओमसाई मिर्झोळे संघाला इथे मिळतोय. तात्काळ अटॅक केला गेला. चांगला डिफेन्स इथे पाहायला मिळाला. प्रत्युत्तर इथे दिलं गेलं. जर्सी क्रमांक 1 क्रीडांगणाच्या बाहेर पॉइंट इथे मिळतोय. तो यावेळी जाकादेवी फणसवडे संघाला.
त्याचं प्रत्युत्तर इथे प्रथमेशने पुन्हा एकदा दिलंय. शानदार अँकल होल्ड, चवडा काढला गेला या चढाई पड्डूचा आणि एक पॉइंट इथे मिळतोय ओमसाई मिरजोळे संघाला. अतिशय अप्रतिम असं प्रत्युत्तर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध देताना इथे आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळी सूचन खवाळलेली इथे आपण पाहतोय. 5 मोहरे क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत आणि तेवढी सुरक्षित अशी खेळी करताना सूचन चढाई पूर्ण करतोय. बाखारी परतलाय. एमटी रेडी पाहायला मिळाले. जर्सी क्रमांक 7 सुमित आंबेकर. सुमित आंबेकर स्वतःच्या उजव्या बाजूने खेळण्यासाठी ते सज्ज होईल. अक्षय कीरच्या दिशेने चढाई करताना सुजन खबाळी लेफ्ट कॉर्नरला आहे आणि प्रथमेश कव्हरची साखळी घेऊन इथे सज्ज असेल. आणि प्रथमेश आतापर्यंत 2 टॅकल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. एक फ्रंट ब्लॉक आणि त्याचबरोबर परफेक्ट अँकल होल्ड, असे 2 टॅकल प्रथमेशच्या माध्यमातून इथे केले गेलेत. यावेळी सुरक्षितपणे माघारी परततोय तो यावेळी सुमित आंबेकर. प्रथमेश गुरव. गुरवने अति समाजाची झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये अष्टपैलू ठरलेला हा खेळाडू या क्रीडांगणावरती आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. प्रथमेश गुरव. 5 डिफेन्स आहे. चवडा इथे मागे खेचला गेलाय. चांगला होल्ड इथे केला जातोय. रायडर कारद होईल तो प्रथमेश गुरव आणि पॉइंट इथे मिळेल तो यावी जाकादेवी फणसवळे संघाला. आणि रिलाय होऊन मैदानात दाखल झालाय तो संकेत कडू आणि लगेच चढाई करण्यासाठीही तो सज्ज होतोय. पुन्हा एकदा फ्रंट ब्लॉक मिडल लाईनच्या जवळ चाललेली झटपट रोखला गेले. अप्रतिम कामगिरी ते बनावी लागेल ती कव्हरच्या साखळीची, कारण मिडल लाईनच्या दिशेने कम्प्लीटली तो झेपवला गेला होता आणि 1 फुटाचं अंतर असेल मित्रांनो आणि त्याच दरम्यान मागे खेचलं गेलं. जो लाजवाब बॅक होल्ड केला गेला ना त्यामुळे संकेत पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. जबरदस्त राजाजी, तुम्ही मगाशी म्हणालात की रिस्क घेतली पाहिजे. खऱ्या अर्थाने रिस्क इथे घेतली जाते आणि सामना दर सामना या स्पर्धेची रंगत अशीच वाढणार आहे आणि उद्या फायनल मॅच मध्ये आपल्याला खूप सारी रिस्क पाहायला मिळेल आणि खूप सारा एंटरटेनमेंट पाहायला मिळेल. ओव्हर टू यू राजाजी. थरार निश्चितच तुम्हाला उद्याच्या रजनीमध्ये निश्चितच पाहायला मिळेल, कारण या बेस्ट ऑफ 12 मधून आपल्याला बेस्ट ऑफ 4 काढायचे आणि त्याच्यातले अंतिम विजेता आणि विजेता निवडायचे. याचाच अर्थ प्रत्येक साखळी सामन्यातनं विजेता होत होत गेणारा संघ आपल्याला पुढे जाताना दिसणार आहे आणि ज्याचा प्रयत्न असणार बेस्ट तो ठरणार सर्वश्रेष्ठ आणि ज्याचे बेस्ट अशी कामगिरी असेल ना तो आपल्याला कोणता संघ असेल ते उद्याच्या रजनीमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल. यावेळी जर्सी क्रमांक 7 चढाई पूर्ण करून बाखारी परतलाय तो सुमित आंबेकर. प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 1 इथे दाखल झालाय. स्वतःच्या उजव्या बाजूने इथे थोडासा मैदानात सरकतोय, परंतु फायदा इथे मिळालाय तो जाकादेवी फणसवळे संघाला, कारण लॉबीमध्ये दाखल झालाय आणि जोपर्यंत आपण प्रतिपक्षाच्या खेळाडूंना टच करत नाही तोपर्यंत आपण लॉबीमध्ये दाखल होऊ शकत नाही आणि इथे थोडासा सरकल्यामुळे तो लॉबीमध्ये दाखल होतोय. त्यामुळे क्रीडांगणाच्या बाहेर जावं लागतं. ते चढाईपटूला एक सिंगल पॉईंट इथे मिळेल तो यावेळी जाकादेवी फणसवळे संघाला. या ठिकाणी टाइम अप होतोय. आपण पाहताय नामदार चषक 2022 युवा सेनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर घेतली जाते. स्पर्धेचा पहिला दिवस, दुसरा सामना. या जर्सी क्रमांक 1 आकाश माने. आकाश माने विद्युत प्रकाशाच्या या क्रीडांगणावरती खेळ करत असताना स्वतःच्या उजव्या बाजूने अक्षय कीरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा कव्हरसाठी इथे सज्ज होतोय प्रथमेश. कोणताही मोठा प्रयत्न इथे पाहायला मिळाला नाही. चढाई पूर्ण करून बाखारी परतलाय. सुरक्षित क्रीडांगणात परततोय अक्षय कीर. जर्सी क्रमांक 7 उंच चौडाचा खेळाडू ज्याने लीग मध्ये बहारदार खेळ खेळला. मिरचोळे प्रीमियर लीग मध्ये याच्या माध्यमातून अप्रतिम खेळ पाहायला मिळालाय आणि त्याचबरोबर साई प्रीती प्रीमियर लीग मध्येही याच्या माध्यमातून चांगला खेळ, परंतु यावेळी जाकादेवी फणसवळे इथे कुठेतरी आक्रमक झालेली पाहायला मिळाले. अक्षय कीर सारखा एक हुकमी खेळाडू ज्याला क्रीडांगणाच्या बाहेर धाडलं गेले आणि एक चांगली सांगी कामगिरी ते पाहायला मिळाली जाकादेवी फणसवळे संघाच्या माध्यमातून. यावी थर्ड डू और डाय संकेत कडू मैदानाच्या आतमध्ये 5चा डिफेन्स आहे. बोनस पॉइंट इथे ऑफ असेल याचा अर्थ संकेतला इथे टचिंग पॉइंट घ्यायचा आहे. चक्रव्यूह रचला गेला आणि या चक्रव्यूह मध्ये फसतोय संकेत कडू. पॉइंट गोज टू ओमसाई मिरजोळे. अप्रतिम टॅकल इथे म्हणावा लागेल. पुन्हा एकदा संकेतला ना संकेत दिलाय. ज्यावेळी सलग 2 ते 3 वेळा याने चढाई केली आणि 3ही वेळा याला गारद केलं गेलंय. कारण समोरचा किती महान आहे याला महत्व नाही, तर तुमची कामगिरी किती महान आहे ना याला खूप महत्व आहे.
इथे 2 पॉइंट इथे निश्चितच मिळत आहेत प्रथमेश गुरवच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 4 आणि 5 क्रीडांगणाच्या बाहेर 2 पॉइंट यावेळी ओमसाई मिर्झोळे संघाला इथे मिळत आहेत. दशरथ गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली खेळ करत असताना ओमसाई संघ इथे अतिशय शांतपणे खेळ करताना दिसतोय, कारण नेहमी अग्रेसिव्ह खेळ करणारा हा संघ इथे कुठेतरी स्वतःवरती नियंत्रण राखतोय आणि नेहमीच रस्त्याच्या बाजूला लिहिलं जातं नियंत्रण पाळा आणि धोका टाळा. याचा अंमलबजावणी इथे करताना हे खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळालेत. नियंत्रणामध्ये जेवढे खेळाल ना तेवढा तुमचा धोका तुमच्यापासून दूर असेल आणि इथे नियंत्रण पाळून खेळताना दोन्ही संघ इथे दिसत आहेत. टाइम ऑफ इथे घेतला गेलाय. ओमसाई संघाने घेतलेला टाइम ऑफ. दशरथ गुरव आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना इथे दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला टीम मिटिंग इथे झाले आणि खेळण्यासाठी ते सज्ज होत आहेत. आतापर्यंत अप्रतिम कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला ओमसाई जर संघ पाहिला तर लाजवाब कामगिरी वारंवार त्यांच्या माध्यमातून खास करून प्रथमेश गुरवला इथे आपण पाहिलं. त्याचबरोबर अक्षयनेही ज्या ज्यावेळी त्याला संधी मिळाली त्यावेळी त्या संधीचं सोनं करताना तो दिसला. यावेळी जर्सी क्रमांक 7 अक्षय 4चा डिफेन्स आहे. 4 मोहरे मैदानाच्या आतमध्ये असताना यावेळी अक्षय किरपाऊया कशा पद्धतीचा खेळ करतोय. संकेतला वारंवार अटॅक करणं याचा जर तर जाकादेवी फनसोडे संघ कम्प्लिटली बॅकफुटवरती पिछाडीवरती जाईल. रेलिंगवरती मित्रांनो भार देऊ नका विनंती आहे, कारण थोड्या वेळाने काय होईल मध्ये खेळाडू चढाई करेल काय माहीत नाही, परंतु तुम्ही एखाद्या वेळेस चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये याल तेवढी थोडीशी काळजी बाळगा. जर्सी क्रमांक 1 आकाश माने अजिंक्य पड्यार जर्सी क्रमांक 2 घालून खेळणारा अजिंक्य पड्यारला इथे आपण पाहतोय, जो चढाई पूर्ण करून माघारी परतलाय. प्रथमेश 4 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि ओमसाई संघाचा हा धष्टपुष्ट जो खेळाडू आहे ताकदवान आहे, बलवान आहे, शक्तिमान आहे, परंतु याच्या विरुद्ध हे चौघ काय. यस इथे मात्र जमिनीवरती कोसळला गेलाय, मागे खेचला जात आहे आणि इथे या बलवान शक्तिमान या अशा खेळाडूला इथे टॅकल केलं गेलंय. आणि वारंवार आपण म्हणतो शक्ती विरुद्ध युक्ती आणि इथे युक्ती पाहायला मिळाली आणि युक्तीपेक्षा सर्वात महत्वाचं असते तुमच्यातली एकजूट. इथे एकजूट पाहायला मिळाली आणि त्याचं फलित या संघाला इथे मिळालं. प्रथमेश सारखा ताकदवान, शक्तिवान, बलवान असा हा रायडर या मैदानाच्या बाहेर गेलेला पाहायला मिळतोय आणि याचं श्रेय या 4 खेळाडूंना जाईल ज्याने अप्रतिम रणनीती इथे वापरली मित्रांनो. कारण सर्वप्रथम त्याचा जो फोर्स असतो ना त्याच्या 2 पायांमध्ये असतो, त्याला इथे रोखलं गेलं, त्यानंतर मागे खेचलं गेलं आणि बॅकहोल केल्यानंतर जो फोर्स आहे ना हा कम्प्लिटली ब्रेक झाला. त्यामुळे प्रथमेश इथे कम्प्लिटली जमिनीवरती आदळला गेला आणि याचा फायदा मात्र मिळाला तो जाकादेवी फनसवडे संघाला. खऱ्या अर्थाने राजाजी शिवाजी महाराजांची नीती इथे पाहायला मिळाली, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि खेळात आणि किंवा वास्तविक जीवनात ना आदर्श असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच रणनीतीवरती आपण वावरलं पाहिजे. थर्ड आहे संकेत कडू तिसऱ्या चढाईसाठी आतापर्यंत सलग 3 वेळा याला गारद केलं गेलंय अक्षय गिर आणि प्रथमेश गुरवच्या माध्यमातून, परंतु यावेळी मात्र क्रीडांगणाच्या बाहेर आहे तो प्रथमेश. इथे संधी असेल अक्षयला, पुन्हा एकदा चक्रव्यूह रचलं जात आहे आणि इथे फसतोय संकेत कडू. पॉइंट इथे बेल तो यावेळी ओमसाई मिर्झोळे संघाला आणि सलग 4 वेळा इथे गारद केलं गेलंय. ही स्माइल जी संकेत कडूच्या चेहऱ्यावरती दिसते ना ती निराशेची स्माइल आहे. निराशा लपवण्याचा प्रयत्न या गोल्डन स्माइलच्या पाठीमागे आहे मित्रांनो. कारण 4 वेळा त्याने प्रयत्न केला आणि 4ही वेळा त्याने डिफेन्स बेदऱ्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढाच तगड्याची कामगिरी म्हणावी लागेल ना ती ओमसाई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. संकेत पुन्हा एकदा क्रीडांगणाच्या बाहेर जातोय, हा ऍडव्हान्टेज असेल, एक संधी असेल ओमसाई मिर्झोळे संघाला. या संधीचा फायदा घेतला जाईल का याचं उत्तर मात्र येणारा काळ देईल. परंतु चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय सुमित आंबेकर. स्वतःच्या उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न रिलाईव्ह झालाय. प्रथमेश कव्हरची साखळी घेऊन सज्ज होतोय. इथे कोणताही मोठा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाही. मिडल लाईन वरती येतोय, सुरक्षित असा खेळ करताना इथे पाहायला मिळालाय. माघारी परतोय, एमटी स्वरूपाची रेडी इथे पाहायला मिळाले. अक्षय यावी चढाई करण्यासाठी येतोय. उंच चौडा असा खेळाडू आहे. आतापर्यंत तिच्या माध्यमातून सुरक्षित असा खेळ पाहायला मिळालाय. इथे कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल का, कारण या आधीचा जर डिफेन्स पाहिला ना प्रथमेशला ज्या पद्धतीने रोखलं गेलं होतं त्याची कुठेतरी मनामध्ये
थोडीशी दहशत असू शकते अक्षयच्या, त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा प्रयत्न इथे केला गेला नाहीये. चढाई पूर्ण केली, जास्तीत जास्त अवधी वापरला आणि माघारी परतलाय. जर्सी क्रमांक 2 घालून खेळणारा अजिंक्य पड्यार स्वतःच्या उजव्या बाजूने डान्सिंग ऑन द ग्राउंड या पद्धतीची खेळी करताना जे पदलालित्य असतं ना हे खूप ऍक्टिव्ह ठेवावं लागतं. चप्पळ अशी चढाई करणं आवश्यक असतं आणि तीच आपल्याला चढाई इथे पाहायला मिळाले. कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट नाही घेता चढाई पूर्ण करून माघारी परतोय. टू ओव्हर डाय साठी प्रथमेश गुरव पुन्हा एकदा ताकदवान बलवान शक्तिमान प्रथमेश गुरव 4 चा डिफेन्स. आणखी एकदा त्याची पुनरावृत्ती होईल का? यापूर्वी त्याला टॅकल केलं गेलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा टॅकल इथे पाहायला मिळेल का? डिफेन्स इथे सज्ज होतोय. डू ऑर डाय रेड आहे. याचा अर्थ प्रथमेशला पॉईंट घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा तीच रणनीती अप्रतिम खेळाचं प्रदर्शन प्रथमेश गुरव मैदानावरती गारद होतोय. पॉईंट गोज टू जाकादेवी फणसवळे. थर्ड रेड, तिसरी चढाई. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण पुन्हा एकदा उघडून पाहिला ना तर बाजी प्रभू ज्या पद्धतीने खिंड लढवताना दिसले होते ना त्या पद्धतीचंच खिंड इथे जाकादेवी फणसवळे लढवताना दिसतोय. कारण प्रथमेश गुरवला सलग 2 वेळा टॅकल केलं गेलंय. जो संघासाठी धोका ठरत होता ना त्यालाच वारंवार गारद केलं गेलंय. दरम्यान मध्यंतरासाठी इथे खेळ थांबवला जातोय. क्रीडांगण इथे चेंज होईल आणि गुणफलक इथे आपल्याला पाहायला मिळतोय 9-7. ओमसाई मिरजोळे 9 गुण आणि जाकादेवी फणसवळे 7 गुण. तोपर्यंत आपण वळूया सुमधुर डीजे साऊंड. पंचक्रोशीतील आहेत मित्रांनो. कारण मिरजोळे आणि ओमसाई फणसवळे नुकतीच झालेली लीग आणि त्या लीगमध्ये यांच्या माध्यमातून साईप्रीती प्रीमियर लीग जी काहीच दिवसापूर्वी इथे संपन्न झाली होती त्या संपन्न स्पर्धेमध्ये संकेत कडू त्याचबरोबर अक्षय कीड यांच्या माध्यमातून एक चांगला खेळ पाहायला मिळाला होता. आणि त्यावेळी आपण वेद पाटील जो आज रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातनं खेळताना दिसतोय वेद पाटील आणि शुभम पाटील ही त्या लीगमध्ये बहारदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि आज आपल्या जिल्ह्याच्या संघासाठीही त्यांच्या माध्यमातून बहारदार कामगिरी पाहायला मिळते. याचं सर्व श्रेय असेल ना ते रत्नागिरी तालुक्यामध्ये आयोजित केले गेलेल्या स्पर्धेला आणि लीग स्पर्धेला. कारण या स्पर्धा जेव्हा वारंवार पुरस्कृत केल्या जातात त्यावेळी खेळाडूंना एक संधी उपलब्ध होत असते आणि त्या संधीचाच फायदा म्हणून आपल्या रत्नागिरी तालुक्यातील 2 खेळाडू आज जिल्ह्याच्या संघातनं खेळताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. नक्कीच राजाजी, याच अशाच स्पर्धा जर चालू राहिल्या तर एक दिवस रत्नागिरी जिल्ह्याचा खेळाडू आपल्याला प्रो कबड्डी मध्ये सुद्धा पाहायला मिळेल आणि एक चांगल्या प्रकारची बोली रत्नागिरीच्या खेळाडूवर सुद्धा लागेल अशी मी भैरी बुवाच्या चरणी प्रार्थना करतो. कारण रोहन गमरे सारखा खेळाडू गतवर्षी राज्याच्या संघातनं आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता. त्याबरोबर सचिन साळवी असेल, रोहन गमरे, राजा गावकर सारखे खेळाडू जे आपल्याला महाराष्ट्र पोलीस संघातनं महाराष्ट्र संघातनं खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. त्याचबरोबर भाटीमेऱ्या इथे राहणारा जय हिंद जाबा संघातनं खेळणारा सूरज कांबळे जो महसूल विभागामध्ये काम करतो आणि तो खेळाडू आज महाराष्ट्र संघातनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. महसूल विभागाच्या संघातनं खेळताना आपल्याला सूरज कांबळे सारखा हा खेळाडू
जो याच मातीत या रत्नागिरी तालुक्यात खेळत खेळत मोठा झालेला खेळाडू आज महाराष्ट्र संघात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही एक रत्नागिरी तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. यानंतर होणारा सामना दर्यासागर गावखडी आणि जयसाम शिरगाव दोन्ही संघांना दुसरा पुकार. दर्यासागर गावखडी जयसाम शिरगाव दोन्ही संघाला दुसरा पुकार. पुन्हा एकदा क्रीडांगणाच्या दिशेने वळतोय. ओमसाई मिरजोळे विरुद्ध जाकादेवी फणसवळे असा सुरू असलेला सामना. जाकादेवी फणसवळे संघ 7 गुण आणि ओमसाई मिरजोळे संघ 9 गुण. 2 गुणांची बढत मध्यंतरापर्यंत. अक्षय कीड ओमसाई संघाचा एक हुकुमी खेळाडू चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. सुरक्षितपणे खेळ करताना इथे दिसतोय. चढाई पूर्ण करतोय, माघारी परतलाय. सुरक्षित क्रीडांगणामध्ये 7चा डिफेन्स कायम आपल्याला इथे पाहायला मिळालाय. संकेत कडू मैदानाच्या बाहेर आहे. हा ऍडव्हान्टेज असेल ओमसाई मिरजोळे संघाकडून जर आपण विचार केला तर या ऍडव्हान्टेजचा कसा फायदा उचलला जाईल हे आपल्याला या क्रीडांगणामध्ये पाहायचं आहे. जसे क्रमांक 5 घालून खेळणारा खेळाडू इथे आपण पाहतोय. यावेळी संकेत माने चढाई पूर्ण केले, माघारी परतलाय सुरक्षितपणे. यावेळी डोअर डायसाठी प्रथमेश गुरव येईल. या फर्स्ट हाफ मध्ये याला 2 वेळा टॅकल केलंय. थर्ड वेळी 4च्या डिफेन्स मध्ये याला टॅकल केलं गेलंय आणि पुन्हा एकदा 4चा डिफेन्स असताना यावेळी गारद होईल का संकेत. प्रथमेश एवढंच यावेळी राईट कॉर्नरच्या माध्यमातून चौडा होल केला गेलाय. ताकद आजमावण्याचा प्रयत्न हा बलवान शक्तिमान पुन्हा एकदा इथे गारद होतोय. पॉइंट गोज टू जाकादेवी फणसवळे. एका बाजूला संकेत कडूवरती ओमसाई मिरजोळे संघ हल्ला करताना दिसला तर दुसऱ्या बाजूला जाकादेवी फणसवळे संघ या प्रथमेश गुरव वरती हमला करताना दिसलाय. या विथरलेट जर्सी क्रमांक 4 महेश आंबेकरला इथे आपण पाहतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बोनस टीम करण्यासाठी इथे प्रयत्न केलाय. 6ची बचाव फळी मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश गुरव क्रीडांगणाच्या बाहेर दावा केला जातोय. यास हाताची सफाई इथे पाहायला मिळाली. कॉर्नरीचा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर. एक सिंगल पॉइंट जाकादेवी फणसवळे संघाच्या खात्यामध्ये इथे जोडला जातोय. सुजन कवाडी चढाई करताना संकेत कडून रिले होऊन मैदानाच्या आतमध्ये 6चा डिफेन्स आपल्याला इथे पाहायला मिळतोय. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 6 निखिल पड्यार डावा कोपरा इथे सांभाळताना आणि त्याच्या दिशेने चॅलेंज देण्याचा प्रयत्न. बोनस पॉइंट इथे पिकअप केलाय. अप्रतिम कामगिरी. लेफ्ट कॉर्नरच्या नजरेखालून पिकअप केलेला हा बोनस पॉइंट. कालिका मिरजोळे संघ प्रतिनिधी पंच पॅनलशी संपर्क साधा. कालिका मिरजोळे संघ प्रतिनिधी, आपणास विनंती आहे आपण पंच पॅनलशी संपर्क साधा. संकेत कडू ज्याच्यावरती फर्स्ट हाफ मध्ये सलग असा हल्ला केला गेला, 4 वेळा टॅकल केलं गेलं असा हा संकेत यावेळी कोणत्याही स्वरूपाचा पॉइंट न घेता माघारी परतलेला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर देण्यासाठी अक्षय कीड स्वतःच्या उजव्या बाजूने उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. याच्या माध्यमातून संकेत कडू लेफ्ट कॉर्नरला, कॉर्नर इनला खेळताना आहे. सुरक्षित अशी खेळी करताना अक्षय, आणि अक्षयलाही माहिती आहे आपण जास्तीत जास्त वेळ मैदानात राहणं खूप आवश्यक आहे आणि तोच प्रयत्न अक्षय इथे करताना दिसतोय. चढाई केले, पूर्ण माघारी परतलाय. संकेत कडू सेकंड हाफ मध्ये काहीचा बहारदार खेळ करेल का याचं उत्तर या चढाईमध्ये निश्चितच पाहायला मिळेल. यापूर्वीच्या रेडमध्ये डिफेन्सिव्ह कोणताही पॉइंट घेता माघारी परतलेला आपल्याला पाहायला मिळालंय आणि याही वेळी तीच रणनीती 2 पावलं मागे येणं याचाच अर्थ स्वतः अवलोकन करणं आणि अवलोकन करण्याचा प्रयत्न इथे संकेत कडू करताना दिसलाय. चढाई पूर्ण करतोय, मिडल लाईन क्रॉस करून अक्षय माघारी परतलाय. यावी डू ऑर डाय साठी संकेतला पाहूया या चढाईमध्ये तरी आपल्या संघासाठी पॉइंट मिळून जाईल का. 5चा डिफेन्स बोनस पॉइंट ऑफ इथे घेरला गेलाय. चुकीचा खेळ वारंवार पाहायला मिळतोय कारण डिफेन्सला चुकीच्या पद्धतीने भेदण्याचा प्रयत्न संकेत इथे करताना दिसलाय.
या सामन्यामध्ये कम्प्लिटली निराश करतोय तो संकेत. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न, डिफेन्स बेधण्याचा प्रयत्न असफल ठरतोय संकेत. या थर्ड रेड प्रथमेश गुरव तिसऱ्या चढाईसाठी यालाही वारंवार टॅकल केलं गेलंय आणि पुन्हा एकदा 5चा डिफेन्स असताना आपल्याला इथे पाहायचंय प्रथमेश यशस्वी ठरेल का जाकादेवी फणसवडे संघाची ही बचाव फळी इथे कामगिरी बजावेल. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न, खतऱ्याची घंटी डोक्यावरती, काहीच सेकंद इथे शिल्लक आहेत. पॉइंट घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. थायवरती अटॅक केला गेलाय जर्सी क्रमांक 7च्या माध्यमातून आणि इथे टॅकल होतोय प्रथमेश गुरव. पॉइंट मिळेल जाकादेवी फणसवडे संघाला. टाइम ऑफ इथे घेतला जातोय. टीम मीटिंग इथे निश्चितच घेतली जाईल, चर्चा केली जाईल, कारण प्रत्युत्तर, उत्तर प्रत्युत्तर, दावा प्रतिदावा, हल्ला प्रति हल्ला इथे केला जातोय. दोन्ही संघ इथे आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेत, कारण दुसरा सेकंड हाफचा खेळ चालू आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॉर बोथ टीम. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचं असं सत्र असणार आहे, कारण ज्याचा खेळ इथे बेस्ट असेल तो इथे सर्वश्रेष्ठ ठरेल आणि सेकंड राऊंड खेळण्यासाठी सज्ज होईल. आणि कोणत्या संघाचं आव्हान या सामन्यामध्ये संपुष्टात येईल ना, हे या सत्रामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल. चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 7 सुमित आंबेकर. 5 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये. उजव्या बाजूला अक्षय. 1-1-2-1 अशी सजवलेली फील्ड इथे आपल्याला पाहायला मिळते. होमसाई संघाचे 2 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर. टेक्निकल प्रॉब्लेम, जस्ट सेकंड. यस, रेडेड. जर्सी क्रमांक 7 2-2-1 अशी सजवलेली फळी. स्वतःच्या उजव्या बाजूने उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. अक्षय किरला चॅलेंज देण्याचा प्रयत्न इथे केला जाईल का? सुजन कवाडी डावा कोपऱ्यामध्ये आहे. कव्हरची साखळी घेऊन इथे सज्ज झालेत आणि बचावात्मक पावित्र्य घेऊन खेळताना हा खेळाडू सुमित आंबेकर माघारी परततोय. सुजन खवाळी चढाई करण्यासाठी. 1-1-2-2 अशी सजवलेली फील्ड. बोनस पॉइंट ऑन आहे. संकेत मैदानाच्या बाहेर. बॅकहोल्ड, अप्रतिम कामगिरी जर्सी क्रमांक 4. जर्सी क्रमांक 4चा हा जबरदस्त वार इथे पाहायला मिळाला आणि इथे गारच झालाय तो यावेळी सुजन खवाळी महेश आंबेकरच्या माध्यमातून गेलेला हा बॅकहोल्ड. ज्याप्रमाणे एखादा चीता हरणाची शिकार करतो ना, त्याच पद्धतीची शिकार इथे आपल्याला जर्सी क्रमांक 4च्या माध्यमातून महेश आंबेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुजनची नजर हटली आणि दुर्घटना घडली असं आपण इथे म्हणू शकतो, कारण ज्या पद्धतीने बॅकहोल्ड केलं ना, अप्रतिम. नक्कीच राजाजी, सामाजिक जीवनामध्ये जगत असताना सुद्धा कबड्डीकडनं शिकण्यासारखा हा धडा म्हणजे जोपर्यंत एकी आहे, जोपर्यंत संघाची एकी आहे, तोपर्यंत पारडं आपलं जड आहे. ओव्हर टू यू राजाजी. जर्सी क्रमांक 10 संकेत यावेळी यशस्वी. स्वतःचं सामर्थ्य तेव्हाच दाखवायचं जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजतो आणि इथे स्वतःचं सामर्थ्य दाखवताना दिसला संकेत कडू. सुपर रेड 3 पॉइंट आणि या स्पर्धेतली पहिली सुपर रेड यावेळी करताना संकेत कडू इथे दिसलाय. वैयक्तिक पहिली सुपर रेड इथे आपण म्हणू शकतो. आणि जो आतापर्यंत निराश करत होता त्याच्याच माध्यमातून इथे मात्र चांगली खेळी पाहायला मिळाले आणि याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. 2 मोहरे गारद. 2 खेळाडू इथे रिलाय होतील. 3चा डिफेन्स पाहायला मिळेल. प्रथमेश मध्यभागी. जर्सी क्रमांक 1 उजवा कोपरा इथे सांभाळताना पाहायला मिळेल. सुजन गुराव इथे चांगलं द्वंद्व. सुपर टॅकलचा चाललेला प्रयत्न, ताकद लागवण्याचा प्रयत्न. इथे गारद होतोय संकेत कडू आणि प्रथमेश गुरवचा अप्रतिम थाय होल्ड, डबल थाय होल्ड. कारण ज्यावेळी रायडरचे दोन्ही थाय जखडले जातात ना, त्यावेळी रायडरला इथे फोर्सच मिळत नाही आणि तोच एक चांगली रणनीती, चांगलं तंत्र इथे आजमावलं गेलं ते प्रथमेश गुरवच्या माध्यमातून. त्यामुळे संकेत मैदानाच्या बाहेर गेलाय. सुपर टॅकलचे 2 पॉइंट ओमसाई संघाला इथे मिळत आहेत. सुजन गवाळी चढाई करताना स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. चढाई पूर्ण करतोय, मिडल लाईन क्रॉस करतोय, माघारी परततोय सुजन. प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 7 सुमित आंबेकर. 2-1-1 अशा पद्धतीची फील्ड इथे सजवलेली असताना सुमित आंबेकर चढाई करण्यासाठी इथे सज्ज झालाय. बॅकिंग साठी इथे मात्र ऍक्शन देताना दिसला, परंतु कंप्लीट मात्र करू शकला नाहीये. सुरक्षित अशी खेळी इथे करताना चढाई पूर्ण करतोय, माघारी परततोय. एम्प्टी रेड सुमितच्या माध्यमातून.
सुजनला यापूर्वी बॅक होल्ड केलं गेलंय. जर्सी क्रमांकाचा ठरलेला वार यावेळी महेश आंबेकर त्याच पद्धतीने पुन्हा एकदा जोशामध्ये खेळण्यासाठी ते सज्ज आहे आणि यावेळी सुजन त्याच दिशेने फुटवर्क करताना इथे दिसतोय. एक बैठी घेण्याचा प्रयत्न, हाताचा वापर करण्याचा प्रयत्न आणि तेवढा चांगला बचाव करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो महेश आंबेकर. सुजन यावेळी निराश करतोय, कोणत्याही स्वरूपाचा पॉइंट न घेता बाखरी परतलाय सुरक्षित क्रीडांगणामध्ये आणि यावेळी स्वतः महेश आंबेकर चढाई करण्यासाठी एक एक अशी सजवलेली फळी इथे आपल्याला पाहायला मिळते. सुजन आणि त्यानंतर केलेला बॅक होल्ड प्रथमेशचा राईट आणि ते होईल गारद. पॉइंट गोज टू ओम साई. थर्ड रेड डोर डाय साठी सुजन येतोय, कारण यावेळी मात्र महेश आंबेकर मैदानाच्या बाहेर गेलाय. त्यामुळे सुमित येतोय डाबा कोपरा सांभाळण्यासाठी. यावेळी आजमावलं गेलं तंत्र जर्सी क्रमांक 6 ज्याच्या माध्यमातून थाय होल्ड इथे केलं गेलंय. फ्रंट ब्लॉक करत असताना शोल्डर थाय होल्ड इथे आपल्याला पाहायला मिळालाय, कारण शोल्डरच्या माध्यमातून त्याच्या थायला पहिलं रोखलं गेलं आणि त्यानंतर ब्लॉक केलं गेलं. त्यामुळे सुपर टॅकल इथे ठरतोय. 2 पॉइंट इथे मिळत आहेत जागादेवी फणसवळे संघाला. जर्सी क्रमांक 5 क्रीडांगणाच्या आतमध्ये संकेत मानेल इथे आपण पाहतोय. सामना संपण्यासाठी शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक. 16 समान गुणफलक इथे पाहायला मिळतोय. बरोबरी चाललेला सामना, दोन्ही संघांचे 16 गुण आणि शेवटच्या 5 मिनिटांचा थरार इथे अनुभवायला मिळेल. कोण ठरेल वरचढ ते आपल्याला इथे पाहायचं आहे. कोणत्या संघाचा आवाज या स्पर्धेमध्ये कायम राहील आणि कोणत्या संघ या स्पर्धेला इथेच बाय बाय करेल या 5 मिनिटांमध्ये इथे पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 4 थर्ड अँड फायनल कॉल. यानंतर होणारा सामना दर्यासागर गावखडी जयसाम शिरगाव संघनायक संघ व्यवस्थापक. आपण याची नोंद घ्या, आपल्याला 3रा पुकार इथे दिला जातोय. सुरू असलेला सामना संपल्यावरती दोन्ही संघ क्रीडांगणावरती ताबा घेतील. या दृष्टीने दोन्ही संघ सज्ज राहतील. थर्ड अँड फायनल कॉल. जर्सी क्रमांक 7 सुमित आंबेकर हाताचा वापर राईट कॉर्नरच्या खेळाडूला यानं मात्र इथे हँड टच करण्यासाठी प्रयत्न केलाय. बाखरी परतोय यावेळी प्रथमेश. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना प्रथमेश यावेळी जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. संकेत कडू मैदानाच्या बाहेर आहे आणि त्यामुळे सुमितच्या खेळावरती सर्वांचं लक्ष असेल. दुसऱ्या बाजूने प्रथमेश गुरव इथे शांतपणे खेळ करताना दिसलाय. याही वेळी माघारी परतोय सुरक्षित क्रीडांगणामध्ये. जर्सी क्रमांक 1 यावेळी डुअर डायसाठी आकाश माने सडपातळ बांधा उंच खांदा असा हा खेळाडू यावेळी आपल्याला इथे पाहायचं. या मैदानामध्ये आपल्या संघासाठी पॉइंट मिळवून देऊ शकेल का याचं उत्तर या 30 सेकंदामध्ये इथे आपल्याला पाहायचंय. 1-1-2 सजवलेली फील्ड आहे. पॉइंट घेणं आवश्यक असताना एक गिरकी घेताना इथे मैदानात दिसतोय आणि डिफेन्सिव्ह फिरकी घेण्याचा प्रयत्न करताना हा रायडर इथे पाहायला मिळालाय. लेफ्ट कॉर्नरचा खेळाडू ज्याच्या माध्यमातून हल्ला केला गेलाय. सपोर्ट इथे मिळालाय. गारद होईल टू रायडर. पॉइंट गोज टू ओम साई मिरजोळे आणि टाइम ऑफ ची मागणी इथे केली गेले. ओम साई मिरजोळे संघाने घेतलेला टाइम ऑफ इथे चर्चा करताना अक्षय किर इथे दिसतोय. त्याचबरोबर ओम साई मिरजोळे संघाचे संघ प्रशिक्षक दशरथ गुरव, टीम मॅनेजर अजय मयेकर बातचीत करताना खेळाडूंशी इथे आपण दशरथ गुरव यांना इथे पाहतोय. काही सूचना इथे दिल्या जात आहेत, काही बातचीत इथे केली जाते. आवश्यकता आहे कारण आपण अंतिम टप्प्यामध्ये आलोय. काहीच मिनिटांचा खेळ इथे शिल्लक आहे आणि या काहीच मिनिटांमध्ये खूप काही करायचंय. ओम साई मिरजोळे आपले टाइम ऑफ संपलेले आहेत याची नोंद घ्या. चढाई करण्यासाठी इथे सज्ज होईल. डोर डाय साठी प्रथमेश गुरव. सुपर टॅकलची संधी, 3चा डिफेन्स. कमाल धमाल इथे पाहायला मिळेल का? उजव्या कोपऱ्यामध्ये खेळताना इथे प्रथमेश. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक आणि 3री चढाई करण्यासाठी इथे प्रयत्न करताना दिसतोय तो प्रथमेश. डाव्या कोपऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न. यावेळी उजवा कोपरा दोन्ही कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. खतऱ्याची घंटी डोक्यावरती. काही सेकंदांचा वेळ शिल्लक असताना इथे चवडा पकडला गेलाय. सपोर्ट मिळतोय. सुपर टॅकल. प्रथमेश गुरव मैदानाच्या बाहेर. 2 पॉइंट इथे मिळत आहेत जाकादेवी फणसवळे संघाला. यावेळी जर्सी क्रमांक 5 चढाई करण्यासाठी संकेत माने. संकेतला जर आपल्या संघाला विजयाचे संकेत द्यायचे असतील ना तर मैदानात शेवटपर्यंत टिकून राहणं खूप आवश्यक असेल. हा एकमेव खेळाडू आहे ज्यानं आपल्या संघासाठी बहारदार कामगिरी केली. कारण संकेत कडूने मात्र निराश केलं, परंतु यावेळी संकेत मानेने मात्र आपल्या संघाची मान ताट ठेवले. चढाई पूर्ण करतोय, माघारी परतोय सुरक्षित क्रीडांगणामध्ये. ओम साई संघाकडून एक स्टाइलिश खेळाडू झुकेगा नाही साला. जर्सी क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तो यावेळी
श्रीनाथ गुरव स्वतःच्या डाव्या बाजूने खेळताना इथे पाहायला मिळाला. चढाई पूर्ण केली, माघारी परतले. जर्सी क्रमांक 7 शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना जर्सी क्रमांक 7 इथे चढाई करताना 18-17 असा गुणफलक. 18 गुणांवरती खेळ करताना इथे दिसतोय तो जाकादेवी फणसवळे आणि 17 गुणांवरती आहे तो ओम साई मिरचोळे 1 गुणाने पिछाडीवरती आहे. आणि पुन्हा एकदा यावी जर्सी क्रमांक 4 ला इथे आपण पाहतोय श्रीनाथ गुरवला इथे फ्रंट ब्लॉक बॅक होल्ड आणि ग्लायडर होईल इथे गारद. चांगली कामगिरी पाहायला मिळाली संकेतच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर जर्सी क्रमांक 2 चा फ्रंट ब्लॉक इथे पाहायला मिळाला. आणि यावी थर्ड संकेत कडू येतोय तिसऱ्या चढाईसाठी. शेवटचा अंतिम लास्ट निर्णायक 1 मिनिट शिल्लक. आणि या 1 मिनिटामध्ये कोणत्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये राहील? चुकीचा खेळ. आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त अशा पद्धतीचा हा टॅकल करण्याचा प्रयत्न इथे फसलाय आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय. यावेळी प्रत्युत्तर दिले गेले आक्रमण करताना इथे दिसतोय. आणि यावेळी संकेत शेवटचा मोहरा आहे, टाइमपास करेल आणि त्यानंतर शेवटच्या मोहऱ्याला गारद करण्याचा प्रयत्न असेल. कारण संकेतला माहिती आहे काही सेकंदांचा अवधी इथे शिल्लक आहे आणि आपल्या संघाकडे लीड आहे, आपण आघाडीवरती आहोत आणि आपला हा विजय निश्चित करण्यासाठी इथे टाइमपास करून खेळताना दिसेल ना तो संकेत. शेवटच्या मोहऱ्याला इथे गारद केलंय, माघारी परततोय, ऑल आउट होतोय तो यावेळी ओम साई मिरचोळे. सुरुवात मात्र याही सामन्यामध्ये ओम साई संघाच्या माध्यमातून अप्रतिम पाहायला मिळाली, परंतु शेवट मात्र ज्या पद्धतीने होणं आवश्यक होता तो मात्र पाहायला मिळाला नाही. आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय तो यावेळी जाकादेवी फणसवळे. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि उपविजेत्या संघाचंही खूप खूप कौतुक. आपल्या माध्यमातून बहारदार खेळ मित्रांनो इथे पाहायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये